बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ इथल्या राज्य सरकारचा पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली। राज्य शासनाचा युवा पुरस्कार याला मिळाला होता। खडकपूर्णा धरणातून शेतीला पाणी मिळत नाही आणि त्यामुळे या युवा शेतकऱ्यानं आत्महत्या केली। तर वारंवार शासनाकडे या संदर्भात त्यानं मागणी सुद्धा केली होती, मात्र शेतीला पाणी मिळत नसल्यानं आर्थिक विवंचनेत असलेल्या कैलास नागरे या युवा शेतकऱ्यानं विषारी औषध प्राशन करून आपलं जीवन संपवलंय। आपल्या मुलासह कुटुंबाचं पालकत्व हे मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं अशी याचना सुद्धा या सुसाईड नोटच्या माध्यमातून शेतकऱ्यानं केली आहे। शेतीला पाणी मिळण्यासाठी आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर ही शोकांतिका आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया आता समाजातून, शेतकऱ्यांमधून आणि शेतकरी नेत्यांमधून उमटू लागल्या। तर या शेतकऱ्याची सुसाईड नोट नेमकी काय आहे? शेती आहुती मागतीये। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार साहेब, ही शेती आहुती मागतीये। कृपया पंचक्रोशीत पाणी द्या। मला सर्वांनी आधार दिलाय, मात्र मी कोणालाही आधार देऊ शकत नाही, याचा पश्चाताप होतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, मला वादा करा की पंचक्रोशीतील 14 गावातील शेतीला पाणी द्या। माझ्याकडे सिंचनाची सर्व सुविधा आहे, फक्त शेतीला पाणी नाही। पाण्याअभावी नापिकी होते, आर्थिक समतोल बिघडतो, कर्जबाजारी होतो आणि वैफल्यामध्ये निराशेच्या गर्तेत जातो। त्यामुळं मला आता स्वतःच्या मुक्तीशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही। माझ्या 2 मुली आणि एका मुलाच्या शिक्षणासह इतर सर्व पालकत्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार यांनी घ्यावं। ही सुसाईड नोट आहे त्या शेतकऱ्याची ज्यानं आत्महत्या केली।